दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। श्रीराम नवमी निमित्त मंगळवारी कामदा एकादशी आयोजित केलेल्या श्रीराम रथाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांची मांदियाळी दिसून आली। श्रीराम मंदिरापासून सायंकाळी 6 वाजता बँड आणि डीजे अशा संगीताच्या तालासुरात मिरवणूक काढण्यात आली। सुरुवातीला सायंकाळी 6 वाजता श्रीराम मंदिरात संजय सोंजे परिवाराच्या सदस्यांच्या हस्ते श्रीराम पूजन करण्यात आलं। यावेळी जय श्रीराम अशा श्रीरामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला होता। या श्रीराम रथ उत्सवाला तब्बल 350 वर्षांची परंपरा लाभली आहे। यावेळी रथावर श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, सारथी यांच्यासह विविध मूर्तींना तसंच रथाला फुलांनी आकर्षक सजवलं होतं। फुलांच्या माळा, केळीचे घड सजावटीत वापरले होते। या मिरवणुकीत दिल्लीच्या अघोरी नृत्य पथकानं महादेवासह इतर साधूंच्या सजीव देखाव्यातून नृत्य सादर केला। या मिरवणुकीत तरुण मंडळी तसंच नागरिकांनी दोरानं रथ ओढण्याचा आनंद लुटला। रथाला मोगऱ्या लावण्यासह नागरिकांनी परिश्रम घेतले। रथ उत्सवासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष युवराज, तहसीलदार यांच्यासह सदस्य, स्वयंसेवक तसंच शहरातील नागरिकांनी, विविध सांस्कृतिक सामाजिक मंडळांनी परिश्रम घेतले। रथ मिरवणुकीची सुरुवात आझाद चौक, बाजारपेठ, खोल गल्ली, जागृत चौक, काकासट चौक, शनी चौक, वाचनालय गल्ली यावेळी रूट मार्गानं रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती। पुन्हा मार्गानं बाजारपेठीतील श्रीराम मंदिर या ठिकाणी आल्यानंतर या मिरवणुकीची सांगता झाली। यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 7 पोलीस अधिकारी, 90 पोलीस कर्मचारी, 70 होमगार्ड असा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रात्री उशिरापर्यंत रथोत्सवाची सौभाग्य मिरवणूक सुरू होती। रथाचं पूजन औक्षण महिलांनी केलं। भास्कर शार्दूल, दक्ष पोलीस न्यूज, भडगाव।